आकाशवाणी मुंबई. मी सोनल चव्हाण. आणि मी मच्छिंद्र बोराडे. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातल्या 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचं लोकार्पण. प्रत्येक स्टार्टअपच्या प्रस्तावाला आर्थिक पाठबळ देण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात निवडणूक न लढवण्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाजपाला आवाहन. आणि सय्यद मुश्ताक अली करंडक टी20 क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात मुंबईचा विदर्भ संघावर 15 धावांनी विजय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचं लोकार्पण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं. देशाच्या कानाकोपऱ्यात डिजिटल बँकिंग सुविधा आणि या सुविधेचे फायदे पोहोचवावेत हा यामागचा उद्देश आहे. बचत खाती सुरू करण्यासाठी, खात्यातल्या बचतीची माहिती मिळवण्यासाठी, खातेपुस्तिकेच्या मुद्रणासाठी, रक्कम हस्तांतरित करण्यासाठी, मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, कर्ज मिळवण्याकरता अर्ज करण्यासाठी, धनादेश जारी करण्यासाठी, क्रेडिट आणि डेबिट कार्डकरता अर्ज करण्यासाठी, कर आणि देयकं भरण्यासह बँकिंग संदर्भातल्या अनेक कामांसाठी या युनिट्सचा उपयोग होणार आहे. ही बँकिंग युनिट्स डिजिटल सेवांना सक्षम करतील, तसंच देशाला बळकट डिजिटल बँकिंग पायाभूत सुविधा प्रदान करतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. यामुळे बँकिंग आणि वित्तीय व्यवस्थापनात सुधारणा होण्यासह पारदर्शकता आणि वित्तीय समावेशनाला प्रोत्साहन मिळेल असं ते म्हणाले. सामान्य लोकांच्या जीवन सुलभतेसाठी सुरू असलेल्या मोहिमेतलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. देशात तळागाळापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्याला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. किमान डिजिटल पायाभूत सुविधांसह जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नव्या भारतामध्ये बँकिंग सेवा सगळ्यांसाठी सहजतेनं उपलब्ध होतील असं त्यांनी सांगितलं. जनधन, आधार, मोबाईल सेवांनी सुविधा लवकर पोहोचवण्यातले अडथळे दूर केले आहेत. योजनांचे लाभ लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होत असल्यामुळे आर्थिक वितरणात पारदर्शकता आल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा केला जाणारा वापर ही या सरकारची ओळख आहे असं या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. या डिजिटल बँकिंग युनिट्समुळे आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन मिळेल असं त्या म्हणाल्या. देशभरात 75 जिल्ह्यांमध्ये विक्रमी 6 महिन्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट्स स्थापन करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यावेळी सांगितलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात 75 डिजिटल बँकिंग युनिट्सची स्थापना करण्याची घोषणा यंदाचा अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. सार्वजनिक क्षेत्रातल्या 11 बँका, खाजगी क्षेत्रातल्या 12 बँका आणि एका छोट्या वित्तीय बँकेचा या उपक्रमात समावेश आहे. या 75 डिजिटल बँकिंग युनिट्समध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या साताऱ्यातल्या शाखेचाही समावेश आहे. नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित पीएम शेतकरी सन्मान परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या परिषदेत देशभरातून 13,000 शेतकरी आणि 1,500 कृषी स्टार्टअप्स सहभागी होणार आहेत. देशभरातले विविध संस्थांशी संलग्न असलेले 1 कोटींहून अधिक शेतकरी या परिषदेत आभासी माध्यमातून सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. कृषी संशोधक, धोरणकर्ते आणि संबंधितांचाही या परिषदेत सहभाग असेल. प्रधानमंत्री या कार्यक्रमातून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या 12व्या हप्त्याअंतर्गत 16,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करतील. राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2022 तसंच महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा विजेते सन्मान सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत झाला. गेल्या 8 वर्षात देशामध्ये स्टार्टअप्सना चालना दिली जात आहे. युवकांनी स्वतःच्या क्षमतेबाबत आत्मविश्वास बाळगत वाटचाल केली तर 100 कोटी आणि त्यावरची उलाढाल असणारे अनेक युनिकॉर्न कंपन्या राज्यात निर्माण होतील असं सांगून राज्याच्या अर्थविभागानं स्टार्टअप्सना उभारणीसाठी आर्थिक सहकार्य करावं अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. राज्याचा अर्थमंत्री या नात्यानं प्रत्येक नवीन स्टार्टअप प्रस्तावाला आर्थिक पाठबळ देण्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. देशातील 80,000 पैकी 50,000 स्टार्टअप्स तसंच 100 युनिकॉर्न कंपन्यांपैकी 25 महाराष्ट्रात आहेत
असं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यावेळी उपस्थित होते. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपानं निवडणूक लढवू नये असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. याबाबत त्यांनी भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज पत्र लिहिलं आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाल्यानं तिथं पोटनिवडणूक होत आहे. दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं मनसेचं धोरण आहे. त्यातून दिवंगत लोकप्रतिनिधीला आपण आदरांजलीच अर्पण करतो अशी भावना आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीशी सुसंगतही आहे. त्यामुळे ऋतुजा लटके आमदार होतील असं पाहावं असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेले गर्दीचे राज्य महामार्ग 25 वर्षांसाठी आपल्या ताब्यात घेण्याचा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा विचार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत असोसिएशन ऑफ द नॅशनल एक्सचेंजेस मेंबर्स ऑफ इंडियाच्या 12व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात ऑनलाईन मार्गदर्शन करताना बोलत होते. राज्य महामार्ग 4 किंवा 6 पदरी रस्त्यांमध्ये विकसित केले जातील आणि या महामार्गावर पथकर आकारणी करून केंद्र सरकार ही गुंतवणूक भरून काढेल. 12-13 वर्षात पथकर आकारणीतून ही गुंतवणूक व्याजासह पूर्णपणे भरून निघेल असं त्यांनी सांगितलं. देशात पायाभूत सुविधांच्या विकासाला केंद्र सरकारनं सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे असं मंत्री गडकरी यावेळी म्हणाले. पालघर जिल्ह्यात 336 ग्रामपंचायतींसाठी आज 1332 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. जिल्ह्यात सकाळी 11:30 वाजेपर्यंत 27.38% मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज सकाळी मतदान सुरू झालं. सकाळी 11:30 पर्यंत जिल्ह्यात 30% मतदान झालं होतं. अक्कलकुवा तालुक्यात 35.29%, धडगाव तालुक्यात 20.87%, तळोदा तालुक्यात 36.93% तर नवापूर तालुक्यात 24.32% मतदान झालं. भंडारा जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांमधल्या 16 ग्रामपंचायतींसाठी आज दुपारी 1:30 वाजेपर्यंत 47.3% मतदान झालं होतं. भंडारा तालुक्यातल्या 16 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 72 तर 122 सदस्य पदासाठी 325 उमेदवार रिंगणात आहेत. 10 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. मतमोजणी उद्या होणार आहे. मुंबई शहरातल्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक धोरण राबवलं जाईल असं मुंबई शहराचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वरळी इथं आयोजित मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ग्लोबल सोल्युशन समिट 2022 मध्ये बोलत होते. झोपडपट्टीधारकांना पक्की घरं मिळवून देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यात येत आहे. मुंबईची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता इथं आता घरं वाढवण्यासाठी जागा शिल्लक नाही. मात्र शिवडी न्हावा शेवा समुद्री मार्ग उभारण्यात येत असल्यामुळे आता मुंबईजवळ विकासासाठी मोठी जागा उपलब्ध होणार आहे असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दर्जेदार रस्ते, पूल उभारण्यात येत आहेत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचा विस्तार करण्यात येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना जवळ आणणारा समृद्धी महामार्ग बांधण्यात आला असून त्याचा प्रारंभ देखील लवकरच केला जाईल अशी माहिती केसरकर यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीसाठीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. सय्यद मुश्ताक अली करंडक T20 क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघानं आज विदर्भ संघावर 15 धावांनी विजय मिळवला. विदर्भानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुंबईनं निर्धारित 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात 155 धावा केल्या. विजयासाठी 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ 6 गडी गमावत 140 धावाच करू शकला. ICC T20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता फेरीचे सामने आजपासून सुरू झाले.
ऑस्ट्रेलियाच्या गिलांग इथं आज झालेल्या पहिल्या सामन्यात नामिबियानं श्रीलंकेचा 55 धावांनी पराभव केला. नामिबियानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 163 धावा केल्या. 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सर्व फलंदाज बाद झाल्यामुळे श्रीलंकेला 108 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताचा सराव सामना उद्या ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत होणार आहे. इजिप्तची राजधानी कैरोमध्ये आयोजित ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं काल 3 सुवर्णपदकं पटकावली. यासह भारत या स्पर्धेत 4 सुवर्ण आणि 3 कांस्य पदकांसह पदक तालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. पुरुष कनिष्ठ गटात 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धू यानं तर महिला कनिष्ठ गटात 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत ईशा सिंहनं सुवर्ण पदकाची कमाई केली. या स्पर्धेत चीन 8 पदकांसह पहिल्या स्थानावर आहे. दूरदर्शनवरून राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त प्रादेशिक चित्रपट प्रसारित केले जाणार असल्याची माहिती प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक कुमार अगरवाल यांनी आज दिली. ते कर्नाटकातील बंगळुरू इथं बातमीदारांशी बोलत होते. दूरदर्शनवरून प्रेक्षकांना नेहमीच उत्तम आणि दर्जेदार कलाकृती बघायला मिळतात. त्याचाच एक भाग म्हणून हे चित्रपट दाखवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसंगीतावर आणि परंपरागत कलाकृतींवर आधारित कार्यक्रमांच्या प्रसारणावर विशेष भर दिला जाईल. तसंच लोककलांवर आधारित स्पर्धाही घेणार असल्याचं अगरवाल यांनी सांगितलं. निवडणूक आणि लोकशाही प्रक्रियेला चालना देणाऱ्या कार्यक्रमांची अग्रक्रमानं निर्मिती करून ते आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित केले जातील असंही त्यांनी सांगितलं. निवडणूक आयोगातर्फे मतदानाबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्यावर आधारित कार्यक्रम प्रामुख्यानं दाखवले जाणार आहेत. सध्या दूरदर्शनवरून मतदाता जंक्शन हा कार्यक्रम प्रसारित केला जात असल्याचंही अग्रवाल यांनी सांगितलं. देशभरात काल कोविड-19चे 2400 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले तर 2300 पेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 26,625 असून रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% आहे. राज्यात गेल्या काही दिवसात कोविड-19च्या बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्यानं उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढते आहे. काल 462 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 403 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे काल एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात आतापर्यंत 81,27,259 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 79,76,070 रुग्ण बरे झाले तर 1,48,371 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 2,818 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 98.14% तर मृत्यूदर 1.82% आहे. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मांजरा प्रकल्पातून आज सकाळी 8:45च्या सुमाराला 2 दरवाजे 25 सेंटीमीटर उंचीवर उघडून त्यातून मांजरा नदीच्या पात्रात 1,747.33 क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. आवक बघून विसर्ग कमी जास्त करण्यात येणार असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं अशी सूचना पूर नियंत्रण कक्ष मांजरा प्रकल्प धनेगाव यांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातल्या 75 डिजिटल बँकिंग युनिटचं लोकार्पण. प्रत्येक स्टार्टअपच्या प्रस्तावाला आर्थिक पाठबळ देण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात निवडणूक न लढवण्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाजपाला आवाहन. आणि सय्यद मुश्ताक अली करंडक T20 क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात मुंबईचा विदर्भ संघावर 15 धावांनी विजय. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.